नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। तर आज आहे माहीचा वाढदिवस आणि सगळेजण रेडी झालेलो आहोत बाहेर डिनर करायला जायला। पण त्याआधी माहीचं ऑप्शन करून घेतो आणि नंतर मग बाहेर डिनर करायला जातो आणि केक तिथेच कट करणार आहोत। ऍक्च्युअली सकाळपासून मी बिझी होती थोडी, म्हणून काहीच शूट करू शकले नाही। पण तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्या ना माहीला, त्यासाठी खूप 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 मनापासून धन्यवाद तुमचे। कारण जो माहीचा बर्थडे आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून खूप स्पेशल बनवून टाकलेला आहे। तुम्ही कम्युनिटी पोस्टवर रिप्लाय केला, त्यावर सुद्धा खूप साऱ्या कमेंट्स आहेत, खूप सारे विशेष आहे माहीसाठी आणि खूप जणांनी तिच्या स्टोरीज पण ठेवल्या, त्यासाठी मला खूप छान वाटलं। आणि नंतर म्हणजे इंस्टाला सुद्धा खूप सारे विशेष केलेले आहेत तुम्ही तिच्यासाठी, त्यात सुद्धा मी रिप्लाय केलेले आहेत तुम्हाला पर्सनली। तर ज्यांना ज्यांना रिप्लाय नाही केल्या गेले त्यासाठी सो सॉरी। आता मी तिकडनं आल्यानंतर म्हणजे डिनर करून वगैरे आल्यानंतर मग बघणार तुमचे कोणाकोणाचे मेसेजेस आहे आणि कोणाकोणाचे मेसेजेस पेंडिंग आहेत तर त्यानंतर मी रिप्लाय करणार। पण त्याआधी तुम्हाला माही थँक्यू म्हणून देते, कारण माहीसाठी तुम्ही इतके छान छान विश केले। तिने पर्सनली ते सगळ्या कमेंट्स वाचल्या आणि त्यानंतर मी सगळ्यांना हार्ट दिले। ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आज खूप जास्त बिझी होतो। सकाळपासून तिच्यासाठी कॉल्स सुरूच आहेत रिलेटिव्हचे, त्यानंतर मग सगळे तिचे फ्रेंड्स वगैरे सगळ्यांचे कॉल सुरू आहे आणि त्यामध्येच ती बिझी होती। मी सुद्धा बाकीच्या कामांमध्ये बिझी होती, म्हणून मग काहीच सकाळपासून तर काही शूट झालं नाही। पण आता तुम्ही समोर बघून घ्याल जे पण होणार आहे ते। तर चला मग ब्लॉगला कंटिन्यू करते। आता पहिल्यांदा माहीचं ऑप्शन करून घेते आणि नंतर मग आम्ही बाहेर डिनर करायला जाऊ। आजचं हे माहीचं लुक आहे आणि माही कशी दिसत आहे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। खूप छान वाटत आहे, मला तर आवडली। तर माहीला घरी ओवाळून घेतलं, तिचं ऑप्शन केलं आणि नंतर मग निघालो आम्ही रेस्टॉरंटला जाण्यासाठी। सकाळपासून तर तुम्हाला सांगितलं काय घाई होती, तर त्यामुळे मग सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्या नाही। म्हटलं आता तुमच्यासोबत जे पण होणार समोर ते शेअर करते। आणि यावेळेला आम्ही माहीच्या वाढदिवसाला फक्त 4च जण बाहेर जाणार आहोत, नाहीतर तुम्हाला माहिती आहे माहीच्या वाढदिवसाला कोणी ना कोणी माझ्या माहेरचं असतंच। घरी सासरी कॉल केला होता पण त्यांचं पण येणं जमलं नाही। आईला बोललो होतो आम्ही, ताई वगैरेंचा कॉल आला होता विश करण्यासाठी, तर त्यांना पण बोललो, पण ते बोलले की मुलांचे पेपर म्हणजे एक्झाम होऊ दे आणि नंतर मग आम्ही येणार, म्हणजे राहायला येणार काही दिवसासाठी असं म्हणून आजचं येणं त्यांनी कॅन्सल केलं। कारण ईश्वरीची पण एक्झाम आहे, माहीची पण एक्झाम आहे, ईश्वरीची 12ची आणि माहीची 10ची असं होतं सगळं। तर एक्झाम वगैरे संपल्यानंतर तुम्हाला घरचे बघायला मिळतीलच काही दिवसानंतर, तर त्यांच्यासोबतसुद्धा व्हिडिओज येतीलच। आता बस केक कट करणार आहे माही। केक कट केल्यानंतर मग जेवणाची ऑर्डर देऊ। Happy birthday to you. Happy birthday dear Mahi. Happy birthday to you. Happy birthday to you. तिला खाऊ घाला, तिला खाऊ घाल। हा ना, तू ते नंतर घे, तिला खाऊ घाल। ठीक आहे, एक हे तिला दे ना। हां फेवरेट आहे ती। बरं ठीक आहे, हा फॉर्मेट केला यावर्षी माहीचा बर्थडे असो किंवा मुलांचे बर्थडे असो किंवा आमची ॲनिव्हर्सरी असो किंवा माझा बर्थडे असो, यांचा बर्थडे असो, कोणतं पण सेलिब्रेशन घरात असो, आम्ही एक व्हिडिओ कॉल करतो केक कट करताना, म्हणजे फॅमिली व्हिडिओ कॉल असतो तो ग्रुपवर। तर तो आज पॉसिबल झाला नाही कारण सगळेजण झोपले होते, आम्ही खूप लेट निघालो। डार्लिंग माही आज सकाळपासून एक्साइटेड आहे। चांगलं आहे ना, तिचा बर्थडे आहे आज म्हणून एक्साइटेड आहे। सकाळपासून ते माहोलमध्ये आहे, एकदम वगैरे सर्व तिच्यासोबत मस्त चांगलं आहे। ती सकाळपासून तिला इतके सगळे विश आणि सगळ्या गोष्टी त्याच्याने ती चालू होतं, त्याच्याने तिला ती आज खूप हॅपी आहे। थंडी चला तर जेवण येतेच, आपण जेवण करू। डायरेक्ट मेन कोर्स, स्टार्टर नाही आता कारण आपल्याला भूक लागलेली आहे जोरात। आपण जेवण करू। तुमचं काय म्हणणं आहे? अधिक आणि सेम आहे दोघे.
तुम्ही विचारलंच नाही. अच्छा हो 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 तुम्ही सेम झालेले, आम्ही सेम झालेले आहे, आम्ही सेम कलर, बॉयज सेम गर्ल्स सेम. गर्ल का नवर नवरी राहतात आज ते बर्थडे एक्साइटेड आहे दिवस आहे आज माहीचा दिवस. गर्ल एक्साइटेड आहे. व्हिडिओ कॉल केला नाही आपल्याला, केक कट करायच्या वेळेला करायला पाहिजे होतं, पण आता ते सगळे झोपलेले असतील त्याच्याने मग केला नाही. मग अशीच म्हणत होते सगळे. क्या ग? जेवणाची ऑर्डर दिली, ती आली तोपर्यंत तरी यांनी मग घरी भातकुलीला व्हिडिओ कॉल केला, त्यांना सगळं दाखवलं. आणि एक वैभव जागी होता, वैभवला एक व्हिडिओ कॉल केला होता, वैभवसोबत बोलणं झालं. बस ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि नंतर मग आम्ही आरामात जेवण केलं. आमचं फूडची टेस्ट चांगली होती तशी. एक कोफ्ता ऑर्डर केला होता आणि काय मशरूम करी ऑर्डर केली होती. तर ते सगळं चांगलं होतं, म्हणजे मेन कोर्सच डायरेक्ट केला होता. बाकी तर म्हणजे काही वेळ नव्हता आम्हाला आणि खूप लेट निघालो होतो आम्ही घरून सगळं काही आटपून. तर त्यामुळे मग सगळ्या गोष्टी झाल्या. आणि हो, व्हिडिओ कॉल ईश्वरीचा सुरू होता तोपर्यंत आम्ही नंतर जेवण वगैरे केलं. आणि इथे आम्ही फक्त 4 जण होतो, खूप लेट झालं होतं त्यामुळे बहुतेक होऊ शकते, नाहीतर मग काय माहिती कसं काय खाली होतं हे सगळं. ओव्हरऑल सगळ्या गोष्टींची टेस्ट तर चांगली होती. तुम्ही इथे येऊ शकता, डॅड म्हणून रेस्टॉरंट आहे कठोरा नाक्याला, त्याला तुम्ही व्हिजिट करू शकता. मी याचं प्रमोशन करत नाही आहे, पण मला टेस्ट खरोखर आवडली म्हणून मी सांगते आहे तुम्हाला. तुमचं जे पण सेलिब्रेशन आहे किंवा तसंच तुम्हाला यायचं आहे, तुम्ही सेलिब्रेट करू शकता इथे नक्कीच येऊन. जमला एक नंबर झाला माहीचा बर्थडे सेलिब्रेट. माही खुश आहे बेटा. चला आता घरी निघालेलो आहोत आम्ही. आज थंडी इतकी आहे आणि मी असलेलंच घालून इतकी थंडी लागत होती. आणि ही रूफटॉप आहे रेस्टॉरंट, डॅड मध्ये आलो होतो आम्ही. तर जेवण छान होतं, पण टेस्ट छान होती, पण थोडी स्पायसी होती. आम्ही मीडियम स्पायसी सांगितलं पण त्यांनी स्पायसी बनवून दिलं होतं. तर ओव्हरऑल चांगलं वाटलं. ॲम्बियन्स पण छान आहे, पण आज कोणी जास्त लोक नव्हते. चला मग आता निघतो घरी जाऊन बोलते तुमच्यासोबत. थंडी माही खरंच खूप जास्त थंडी होती बाबा बाहेर. चला मग आता इथेच ब्लॉगला सगळेच जण कापत आहेत. सगळ्यात जास्त अद्विकला, पहिल्यांदा तर अद्विकला लागायला लागली, नंतर मग मला, नंतर माहिती दिला. चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल गेलं तर. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल्स आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनल्सचं लिंक, इन्स्टाचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग बाय माही. थँक्यू सो मच. आणि या ब्लॉगवर पण ज्या कॉमेंट्स येतील त्यांच्यासाठी पण ॲडव्हान्समध्ये थँक्यू सो मच. चला बाय.